तुम्ही आता जो स्वर ऐकतात याचं नाव आहे बुलबुल तरंग, त्याला बँजो सुद्धा म्हणतात. तर हे वाद्य मी आता घेतलं आहे, 1 वर्ष झालं घेऊन. हे वाद्य घेण्यापूर्वी मी खूप विचार केला की हे वाद्य घेऊ का नको, घेतलं तर तेवढं फ्लुएंटली वाजवता येईल का काय. कारण हे वाद्य मी युट्यूबला बऱ्याच दिग्गज कलाकारांकडे ऐकलं होतं, ऐकतोय पण अजून. तर खूप अशी मेलोडी, छान गाण्यांची त्याची मेलोडी निघते, चांगले स्वर निघतात. मनाला खूप खूप आवडतं जेव्हा आपण हेडफोन वगैरे लावून ऐकतो. खूप त्याचा स्वर मनाला भावतो. तर माझी आधीपासून खूप इच्छा होती की हे वाद्य घ्यावं म्हणून. मग मी घेतलं सुद्धा. आणि माझ्याकडे हार्मोनियम आहे, कीबोर्ड आहे, मी वाजवतो पण, प्रोग्राम पण करतो. परंतु हे वाद्य घेतल्यानंतर मी जेव्हा घ्यायला गेलो तर मला त्यांनी सांगितलं की बाबा ट्रायल घ्या, वाजवा काहीतरी. तर मला लिटरली काहीच वाजवता आलं आणि मला कळत नव्हतं काय करू. मी थोडा गोंधळून होतो सुरुवातीला. परंतु घरी येऊन मी खूप रियाज केला. 1 वर्ष झालं मी रियाज करतोय, अजून पण रियाज करतोय. आणि रियाज केल्यानंतर मला आत्ता त्याच्यातून सुंदर असे स्वर ऐकायला मिळतात. जी माझी मेहनत आहे, मी मेहनत केली. लवकरच आता मी प्रोग्राममध्ये उपयोग पण करणार आहे. छान छान गाणी वाजवतो. आणि हिंदी जुनी गाणी, आपल्या ज्या कलाकारांनी गाणी लिहिली आहेत, ज्यांनी संगीतबद्ध केलेली आहेत, अशी सुंदर, इतकी सुंदर गाणी जुनी आहेत मराठी आणि हिंदी, की ती वाजवण्याने इतका मला आनंद मिळतो की असा आनंद जगात कुठेही शोधूनही सापडणार नाही. मी कलाकार म्हणून एक गोष्ट तुमच्याशी शेअर करतोय. कारण याच्यापासून आपल्याला इतका आनंद मिळतो की तुम्ही विचार करू शकाल की आपण जेव्हा याच्यात हे गाणं वाजवतो, जेव्हा मेलोडी निघते, ती मेलोडी निघताना इतके हॅपी हार्मोन्स आपल्या बॉडीतून क्रिएट होतात का त्याचा अनुभव मी घेतलेला आहे. आणि म्हणून मला हे वाद्य खूप आवडीचं झालं आहे. आणि तुम्ही पण अशी एखादी कला जोपासा, असा मी सगळ्यांना संदेश याच्यातून देत आहे. तर मी आता खूप हे वाद्यापासून आनंदी. मी रोज रियाज करतो, रोज गाणी पण वाजवतो, छान छान गाणी वाजवतो, छान छान स्वर वाजवतो. मला खूप आवडतं. धन्यवाद या वाद्याला पण आणि तुम्हाला.